नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय बनवणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, आज मी बनवणार आहे मांदेलीचा रस्सा. तर हे बघा, मस्त ताजी ही मांदेली आहेत. तर ही व्यवस्थित साफ करून आणि मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. अर्ध्यातला अर्धा लिंबू मी पिळलेला आहे. एवढे मोठे हे मांदेली आहे. तर ह्याच्यामध्ये एकच काटा असतो या मांदेलीमध्ये आणि चवीला छान लागतं, त्याचा रस्साही मस्त लागतो. तर यासाठी मी इथे काही मांदेली साफ स्वच्छ करून याची तोंड काढून व्यवस्थित साफ करून ह्याला थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद, हिंग आणि लिंबू पिळून ठेवलेलं आहे. यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या मी हे बघा जाडसर कुटून घेतलेले आहे सालीसकट. आणि इथे वाटण आहे. तर हे वाटणाचा वापर इथे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे. तर वाटणामध्ये मंडळी इथे मी ओल्या खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरची घेतलेली आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या सुद्धा याच्यामध्ये मी वाटलेल्या आहे आणि एक छोट्या साईजचा कांदा आहे. एवढं हे वाटण आहे. हिरवी मिरची मात्र मी या वाटणामध्ये घातलेली आहे. मांदेलीचा रस्सा आपल्याला करायचा आहे. तर पातेलं मी ठेवलेलं आहे. 2 टीस्पून तेल गरम करायचं आहे. गरम झालेलं आहे. 2 टीस्पून तेल मी घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. लसणाचे हे ठेचून घेतलेलं लसण मी घालते आणि लसणाबरोबरच आपल्याला लगेच वाटण घालायचं आहे, कारण लसण लगेच जळून जातो. त्यामुळे ह्या वाटणाबरोबर आपला लसण छान इथे परतवला जातो आणि छान फ्लेवर त्याचा उतरतो. साली सगळं लसूण घ्या, मस्त त्याचा वास याच्यामध्ये येतो. रस्सा तुम्हाला जेवढा बनवायचा असेल तेवढं तुम्हाला इथे वाटणाचा वापर करायचा आहे. तर मला खूप जास्तही रस्सा बनवायचा नाही आहे, म्हणून मी हार्डली ह्या चमच्याने 2 चमचे फक्त हे घेतलेलं आहे वाटण. वाटण आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे आता आपल्याला अर्धा टीस्पूनपेक्षा कमी मी घेतलेली आहे हळद, कारण रस्सा आपला थोडासाच आहे. रस्सा भाजीचा मसाला 1 टीस्पून मी घालते आणि लाल मिरची पावडर घालते अर्धा टीस्पून. तर मच्छीची करी थोडी तिखट आंबट असेल तर छानच लागते. तर यामध्ये मी लिंबू पिळलेला आहेच आणि मसाल्याचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. पण करी थोडीशी तिखट असेल तर ती खूप छान लागते, म्हणून मी इथे अर्धा टीस्पून मिरची पावडरही घेतलेली आहे आणि रस्सा भाजीचा सुद्धा मसाला घेतलेला आहे आणि वाटणामध्ये पण मी 2-3 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहे. तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखटाचा वापर जरूर करा. थोडंसं पाणी घालते. मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी मी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून अगदी थोडीशी ह्याला असे शिजवायचं आहे. आपण तेलामध्ये छान परतवलेला आहेच तो वाटण. मंडळी इथे बघा छान उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे पाणी. खूप घट्टही हा रस्सा बनवायचा, करी बनवायची नाही आहे आणि फार पातळही ही बनवायची नाही आहे. अजून थोडंसं पाणी मी घालणार आहे. इथे आपल्याला ह्या रस्स्याला चांगली उकळी द्यायची आहे. चवीपुरतं घालणार आहे मीठ. तर मांदेली मी जेव्हा हळद हिंग लावून ठेवला तेव्हा त्याच्यामध्ये मीठ मी घातलेलं आहे. त्यामुळे आता करीमध्ये मात्र ह्या करीच्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मंडळी इथे आपल्या या करीला रश्श्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला जे हळद हिंग लावून मीठ लावून आपण ही मांदेली ठेवलेली आहे, तर ही मांदेली मात्र आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायची आहे. तर उकळी खळखळून आपली आल्यानंतरच आपल्याला मांदेली घालायची आहे. हा रस्सा खूप छान होतो. ते ह्या पद्धतीने मांदेलीचा रस्सा नक्की करून बघा. छोटी छोटी मच्छी आहे, लहान आहे अगदी, एकच त्याच्यामध्ये काटा आहे, पण चवीला मंडळी ही मच्छी खूप छान लागते. या पद्धतीने नक्की करून बघा. तर आता आपल्याला हार्डली फक्त 1 मिनिटभर याला खळखळून उकळून घ्यायचं आहे. मच्छी लगेच शिजल्या जाते, जास्त वेळ या मांदेलीला लागत नाही. इथे आपली करी तयार झालेली आहे. 1 मिनिटामध्ये छान उकळी येऊन आणि ही मांदेली शिजल्या जाते. हे बघा, अजिबात वेळ ह्या छोट्या छोट्या माशांना शिजायला लागत नाही. तर ह्या पद्धतीने नक्की मांदेली करी करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.